लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी। केवायसी मोहीम पूर्ण झाल्यानंतर आता सक्रिय लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे। आरटीआय मधून समोर आलेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांची संख्या आता 2.5 कोटींवरून थेट 1.5 कोटींवर आली आहे। मात्र अपात्र ठरलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीर लाभाचा वसुली करण्याचं काम सध्या रखडलंय। त्यामुळे योजनेमध्ये आता वार्षिक खर्च 30,000 कोटी होणार आहे। आतापर्यंत कोणत्या कारणांसाठी किती लाडक्या बहिणींना वगळण्यात आलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ई-केवायसी पूर्ण न केल्या कारणानं 62 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलंय। वार्षिक उत्पन्न ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा 16 लाख महिलांना देखील या योजनेतून डच्चू देण्यात आलाय। शासकीय कर्मचारी असलेल्या सुमारे 4.5 लाख कर्मचाऱ्यांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे 3,60,000 महिला देखील आता नसतील या योजनेत। एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या 2,50,000 महिला देखील वगळण्यात आल्यात। तर 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 1,80,000 महिलांना देखील आता या योजनेत स्थान नसेल। जिल्हा पातळीवरच्या पडताळणीमध्ये वगळलेल्या 1,70,000 महिला देखील आता वगळण्यात आल्या। तर शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेले 8,000 कर्मचारी देखील आता लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी नसतील। तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे देखील आता या योजनेचा भाग नसतील। एकाच कुटुंबामध्ये 2,50,000 महिला लाभ घेत होत्या, त्या देखील आता या योजनेच्या लाभार्थी नसतील। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलाय। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच त्यांचा हप्ता दिला जाईल, त्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। जवळपास 319 कोटी 53 लाखांचा निधी हा या योजनेसाठी, या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। बघा, आता लाडक्या बहिणींचं जे काही नाव आहे ते अजून वगळण्यात आलेलं आहे। 92 लाख लाडक्या बहिणी वगळण्यात आलेल्या आहेत। GR येऊन 8 दिवस झालेला आहे, तरी देखील अजून हप्ता जमा झालेला नाही। 319.53 कोटी इतका निधी हा जमा झालेला आहे जुलै महिन्यासाठी, पण अजून देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हप्ता वितरित झालेला नाही। तर याची कारणं काय आहेत मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। वितरणाला वेळ का लागत आहे, वितरण कधी होऊ शकतं आणि नेमकं तुम्हाला काय करायची गरज आहे हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप खास असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आलेला आहे, आत्ताच लेटेस्ट बातमी आलेली आहे। 1 तासापूर्वी ही मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलो आहे आपण। बघा, सगळीकडे लाडक्या बहिणींना वाटत आहे की रक्षाबंधनच्या पूर्वीच ओवाळणी येणार आहे। ही गोष्ट मात्र खरी आहे की जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरित होणार आहे आणि लाडक्या बहिणींना मोबाईलवरती पैसेसुद्धा जमा होणार आहेत। पण त्याच्या अगोदर एक मोठी त्यांच्यासाठी बातमी आलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींची जी संख्या आहे ती 92 लाख इतकी आलेली आहे। होय, पहिला आकडा कमी तरी होता, आता तर आकडा जास्तच आलेला दिसतोय। भरपूर लाडक्या बहिणी इथं बाद होताना दिसत आहेत आणि आपण व्हिडिओ पाहिला असेलच सुरुवातीपासून, तर तुम्हाला समजलं असेल नेमकं कारण काय आहेत। पण तुमच्यासाठी मी एकदम सोप्या भाषेत ही कारणं सांगतो आहे। बघा, स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ह्यांनी सुद्धा सांगितलं होतं आपल्याला की अर्ज पडताळणी ही आपण करत असतो। अर्ज पडताळणीमध्ये त्यांना असं आढळून आलं की ई-केवायसी केल्यानंतर भरपूर लाडक्या बहिणींची नावं भरपूर साऱ्या यादीमध्ये आहेत। जसं की तुम्हाला मी सांगतो, भरपूर लाडक्या बहिणींनी इन्कम टॅक्स भरलेला आहे। त्यामुळं ज्यावेळेस सरकारनं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून यादी घेतली त्यावेळेस त्यांना समजलं की ह्या लाडक्या बहिणी आता अपात्र ठरत आहेत, कारण त्यांनी टॅक्स भरलेला आहे। दुसरी यादी ती म्हणजे RTO डिपार्टमेंटकडून घेतली, त्यामध्ये सुद्धा त्यांना दिसलं की भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन त्यांनी खरेदी केलेलं आहे, त्यामुळं त्यासुद्धा आता नियमानुसार बाहेर पडत आहेत। तिसरी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींचं आता 2 योजनांमध्ये लाभ घेतलेला सुद्धा दिसत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या सरकारी नोकरीमध्ये 5 का 6 हजार लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या सरकारी
जॉबमध्ये म्हणजे सरकारी नोकरी करत आहेत तरी देखील ह्या योजनेचा लाभ घेत असताना सरकारला दिसलेला आहे. आत्ताचा हा रिपोर्ट तुम्ही बघितलाच असेल. व्हिडिओमध्ये स्वतः सांगितलं त्यांनी की जवळपास 90 ते 92 लाख लाडक्या बहिणींची संख्या आता अपात्र आहे. त्यामुळं राहिलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत आता तुम्ही बघू शकताय त्या लाडक्या बहिणींना हप्ते येणार आहेत. पण आता कधी नेमकं वाटप होणार आहे? आता 8 दिवस होऊन गेलेला आहे. वाटपाला इतका उशीर का होत आहे? तर हे उशीर होण्यामागची कारणं हीच आहेत. ती म्हणजे अर्ज पडताळणी. भरपूर लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी ही इथं केली जात आहे आणि अर्ज पडताळणी केल्यानंतर सरकार लाडक्या बहिणींची नावं ही यादीतून कट करत आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील अशाच लाडक्या बहिणींना हप्ते हे देण्यात येणार आहेत. बाकी लाडक्या बहिणींना हप्ते वितरण केले जाणार नाहीत. ह्याची तुम्हाला दक्षता घ्यायची आता, कारण स्वतः सरकारने पूर्ण निगराणीसह आता जिल्हास्तर पातळीवरती हे कामं सुरू केलेले आहेत. आपण न्यूजमध्ये सुद्धा बघितलं असेल, त्यांनी सांगितलं की जिल्हा पातळीवरती हे कामं दिली गेलेली आहेत. प्रत्येक गावामध्ये जाऊन चौकशी केली जात आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविकांकडे चौकशी केली जात आहे. किती लाडक्या बहिणी पात्र आहेत, कोणाचं उत्पन्न किती आहे, हे प्रत्येक महिन्याला आता ट्रॅक केलं जात आहे. त्यामुळं प्रत्येक लाडक्या बहिणीला आता प्रॉपर सर्च करून अर्ज पडताळणी करूनच पैसे हे दिले जात आहेत. त्यामुळं तुम्हाला नेमकं आता करणं काय अपेक्षित आहे हे सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता आपलं जे काही उत्पन्नाचा दाखला आहे तो पहिल्यांदा तर काढून घ्या. दुसरी गोष्ट KYC झाली आहे का? तर KYC झाले असेल तरी देखील तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे का हे पहिलं चेक करा. त्यासाठी तुम्हाला महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन तुम्हाला तुमचं नाव आहे की नाही हे सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता. विनंती अर्ज करून तुम्ही तुमचं नाव आहे की नाही, आपण पात्र लाभार्थी आहोत की नाही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. कारण जर तुम्ही अपात्र ठरला तर तुम्हाला रक्षाबंधनपूर्वी जे काही वाटप होणार आहे ते वाटप होणार नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणीचं काय झालं आहे, रेशन कार्डवरती सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींनी 2 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांनी रेशन कार्डमध्ये अनेक लाडक्या बहिणींनी एकाच रेशन कार्डवरती अनेक लाडक्या बहिणींनी लाभ घेत असल्याचं सुद्धा सरकारला दिसून आलेलं आहे. त्यामुळं तिथंसुद्धा लाडक्या बहिणीची संख्या कमी करण्यात आलेली आहे. त्यामुळं आपलं रेशन कार्डवरती किती लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत हे सुद्धा चेक करा. ऑनलाईन पद्धतीने KYC करून घ्या. रेशन कार्डचे सुद्धा KYC करून घ्या, कारण लवकरच हे रेशन कार्ड बंद होणार आहे. त्यामुळं प्रॉब्लेम होऊ शकतो. तुमची योजना कधीही बंद होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे आणि लाडक्या बहिणींपर्यंत पोचवायचा आहे. जेणेकरून तुम्हाला वाटत असेल की आपल्या लाडक्या बहिणीची पैसे हप्ते बंद व्हायला नाही पाहिजे, तोपर्यंत तुम्ही लाडक्या बहिणींना शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.